क्षण जगायचे असतात, अनुभवायचे असतात, जपायचे असतात. स्वप्न छोटं असलं तरी चालेल, पण स्वप्न पाहण्याचं मन मोठं असलं पाहिजे. हाय, हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. डे विथ माधू, नीतू, चेतू या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओसोबत. कसे आहात तुम्ही? आहात ना बरे? स्वतःची काळजी घेत आहात ना? आणि घेतलीच पाहिजे. सतत आनंदी रहा. इतके आनंदी रहा की तुमच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होऊन जाईल. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आजची पण सुंदर आणि अशी सुबक रांगोळी आपली झालेली आहे. आवडल्यास लाईक करा. आजची रांगोळी आवडली की नाही? आपण मूग उपमा हा पौष्टिक आणि चवदार नाश्त्याचा प्रकार बनवतो आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. रवा 1 वाटी, 1 वाटी मूग, दही अर्धा वाटी, 1 कांदा कापलेला, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 ते 10 कढीपत्त्यांची पाने, आले किसलेले अर्धा चमचा, खोबरा किस 4 चमचे, 2 ते 3 चमचे तेल, 1 चमचा तूप, मोहरी अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, मेथी दाणे पाव चमचा, साखर 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे आणि कोथिंबीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी उकळतपर्यंत आपण रवा भाजून घेऊ. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 चमचा तेल घालून रवा स्लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. दोन ते 3 मिनटं रवा सतत परतवत राहायचा आहे. रव्याचा रंग बदलवायचा नाहीये. रवा आपला भाजून झालाय. कढईतला रवा प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात आपण तेल घालतो आहे. तेल तापलाय. त्यात मोहरी घालतो आहे. मोहरी तडतडली की मेथी दाणा व जिरं घालतो आहे. कांदा घालून घेऊया. हिरवी मिरची घालतो आहे. त्याला छान परतवून घेऊ, गुलाबी रंगावर कांदा होईपर्यंत. कढीपत्त्याची पानं घालतो आहे. किसलेला आलं घालून घेऊया. छान परतवून घेऊया. आता मूग घालून परतून घेऊया.
आपली मूग छान परतवून झालेली आहे. आता त्यात गरम पाणी घालूया. पाणी उकळलेलं आहे. यात आपण कीस घालतोय. थोडा वाचवून ठेवू गार्निशिंगसाठी. मीठ घालतो आहे. साखर घालतो आहे. 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊ. यात रवा घालूया. दही घालून सर्व मिक्स करून घेऊ. आता तूप घालून घेऊया. परत सर्व छान एकत्र मिक्स करून घेऊ. प्लेट झाकून वाफ काढून घेऊया. प्लेट काढून परतवून घेऊ. वा, अप्रतिम उपमा आपला शिजलेला आहे. काय लुसलुशीत मऊ असा मूग उपमा तयार आहे. कोथिंबीर घालून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया. तयार प्लेटमध्ये मूग उपमा सर्व करून घेऊ. आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघा. कोथिंबीर घालून घेऊ. खोबरं घालून घेऊया. इथे 1 वाटी ताक घेतलेला आहे. त्यात साखर, मीठ आणि जिरे पावडर, लोणचं, भाजलेला मूग पापड. या तर मग गरमागरम खायला अतिशय टेस्टी व हेल्दी असा मूग उपमा. कशी वाटली रेसिपी? बाय बाय.